रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। उपस्थित सर्व राम भक्तांना सप्रेम नमस्कार। ज्यांच्या नावाच्या स्मरणानेच मन शांत होते, त्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या जीवनातून काय शिकावे, यावर आज चिंतन करणार आहोत। राम हे दोन अक्षरी नाव नसून एक मंत्र आहे। राम म्हणजे काय? जो स्वतःमध्ये रममाण आहे आणि ज्याच्या ठाई संपूर्ण जग रमते, तो राम। आजच्या धावपळीच्या युगात राम फक्त मंदिरात ठेवून चालणार नाही, तर तो आपल्या आचरणात आणणं गरजेचे आहे। प्रभू श्रीरामांची कथा ही केवळ एक राजाची गोष्ट नसून ती आदर्श मानवी मूल्यांची गाथा आहे। शरयू नदीच्या काठी वसलेल्या अयोध्या नगरीत राजा दशरथ राज्य करत होते। त्यांना 3 राण्या होत्या। पुत्रप्राप्तीसाठी केलेल्या यज्ञानंतर चैत्र शुद्ध नवमीला श्री विष्णूंनी रामाच्या रूपात अवतार घेतला। चारही भावंडात अपार प्रेम होते। विशेषतः राम आणि लक्ष्मण सावलीसारखे एकत्र राहत। रामायणात राम राज्याचा त्याग करतात आणि भरत मिळालेले राज्य नाकारून रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवतात। नात्यात स्वार्थ नसावा तर समर्पण असावे। जेव्हा कुटुंबात एकमेकांप्रती आदर असतो, तेव्हा तिथे प्रत्यक्ष देवाचा वास असतो। रामाच्या विवाहानंतर जेव्हा रामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू होती, तेव्हा कैकेयीने दशरथाकडे 2 वर मागितले। भरताला राज्य आणि रामाला 14 वर्षांचा वनवास। वचन पूर्ण करण्यासाठी रामाने आनंदाने राज्याचा त्याग केला। आयुष्यात परिस्थिती कधीही बदलू शकते। अशा वेळी आपल्या कर्तव्यापासून, धर्मापासून विचलित न होता शांत मनाने संकटाचा स्वीकार करणे हाच खरा पुरुषार्थ आहे। अधर्माचा नाश करून श्रीरामांनी रावणाचा वध केला व अयोध्येला परतले। त्यांच्या आगमनाचा आनंद दिवाळी म्हणून साजरी केली जाते। रावण मृत्यूशय्येवर असताना रामाने लक्ष्मणाला त्याच्याकडून राजकारण आणि ज्ञानाचे धडे घ्यायला सांगितले। शत्रू मेला तरी त्याचे ज्ञान मरू नये, ही रामाची दृष्टी होती। आपल्या शत्रूचा तिरस्कार करण्यापेक्षा त्याच्यातील गुणांचा आदर करायला शिका। अहंकार हा विनाशाचे कारण आहे, तर नम्रता हा प्रगतीचा मार्ग आहे। रामराज्य म्हणजे केवळ सोन्याची नगरी नव्हे, तर जिथे प्रत्येक माणूस दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतो, ते रामराज्य। आपण आपल्या हृदयात रामाचे विचार रुजूया, हीच खरी रामभक्ती ठरेल। ज्याच्या चेहऱ्यावर राज्य मिळाल्याचा हर्ष नाही आणि राज्य गेल्याचा दुःख नाही, तो राम। जीवनात सुख आणि दुःख ही चक्रासारखी येतात। संकटात डगमगून न जाता आणि सुखात हवेत न उडता स्थितप्रज्ञ राहणे हा रामाचा पहिला संदेश आहे। रामायण आपल्याला शिकवते की नात्यात अधिकार गाजवण्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले की घर स्वर्ग बनते। भक्तीत आणि माणुसकीत जातपात नसते। माणसाला माणसासारखे वागवणे हीच खरी रामभक्ती आहे। शत्रूशी लढताना रामाने डोकं शांत ठेवून वानर सेनेचं संघटन केले। अहंकार कितीही मोठा असला तरी सत्याची आणि संयमाची कास धरल्यास विजय आपलाच होतो। नीतीचा मार्ग कधीही सोडू नका। रामराज्य म्हणजे केवळ इतिहास नाही, तर ती एक संकल्पना आहे। ज्या दिवशी आपण आपल्यातील वाईट विचारांचा, रावणाचा अंत करू, त्या दिवशी आपल्या हृदयात रामराज्य अवतरेल। बोला सियावर रामचंद्र की। बोला सियावर रामचंद्र की।